हॅलो ट्रेडर्स अँड इन्व्हेस्टर्स. प्रत्येक मंगळवारी आपण एक स्ट्रॅटेजी बनवत असतो आणि ती ऑप्शन मधली स्ट्रॅटेजी आहे ती न्यूट्रल स्ट्रॅटेजी. त्याला आपण टेक्निकल भाषेमध्ये आयर्न कॉन्डोर म्हणतो. आता ते आपण आयर्न कॉन्डोर्स का डिप्लॉय करायचं, कसं डिप्लॉय करायचं याच्या बाबतीत आपण बोलून ती आज बोलून प्रत्यक्षात लाईव्ह म्हणजे त्याचा ट्रेड घेणार आहोत आणि पुढचे 8 दिवस आपण त्याच्यावरती वॉच ठेवू. कधी ऍडजस्टमेंट करावी लागणार आहे आणि त्याचा निकाल काय लागणार आहे हे प्रत्यक्षात पाहणार आहोत. म्हणजे याला रिअल मनी लावून ही स्ट्रॅटेजी आपण तयार करणार आहोत आणि ती आज रिप्लाय करणार आहोत. तर याच्यासाठी आपण ही ऑप्शन ऑप्स्ट्राची साइड आहे याच्यामध्ये पण लॉग इन होणार आहे. तुम्ही पण लॉग इन व्हायचे, तुम्ही पण लॉग इन व्हायचे. सर्वांनी तुम्हाला तुमच्या लॅपटॉपवरती दिलेल्या ऑप्शन ऑप्स्ट्राच्या याच्यामध्ये तुमच्या अकाउंटमध्ये तुम्ही काय व्हायचं आहे, लॉग इन व्हायचं आहे. इथेपर्यंत आलेत का? ओके. आता बघा, हा इंटरफेस आल्यानंतर या ठिकाणी एक स्ट्रॅटेजी बिल्डर म्हणून आहे. या ठिकाणी आपण गेल्यानंतर आपल्याला हे स्ट्रॅटेजी बिल्डरचा हा इंटरफेस तयार होतो. इथे निफ्टी आहे आणि निफ्टीच्या मध्ये आपण ती स्ट्रॅटेजी बनवणार आहोत. इथे फ्युचर लिहिलंय पण आपण ऑप्शन मध्ये बनवणार आहोत. या ठिकाणी जर आपण हे केलं तर या ठिकाणी ऑप्शन येतो. आता या ठिकाणी डिफॉल्ट म्हणजे 25 जानेवारीच्या हे ऑप्शनचं एक्सपायरी आहे. 25 जानेवारी ही मंथली एक्सपायरी आहे, परंतु आपण आता जो विकली एक्सपायरी चालला आहे हा 18चा आहे आणि याचा पुढचा म्हणजेच तो 25चा येईल. म्हणून एक 25च्या एक्सपायरी मध्ये ही स्ट्रॅटेजी आपण बनवणार आहोत. म्हणजे पुढच्या आठवड्याचा हे 18ची जी एक्सपायरी आहे तर आज 16 आहे. 16च्या नंतर 18ची एक्सपायरी तर संपणार आहे. त्याच्यानंतर 25ची एक्सपायरी आहे. त्या 25च्या एक्सपायरी मध्ये आपण ही स्ट्रॅटेजी बनवणार आहोत. तुम्ही तुमच्या ह्याच्यामध्ये मी जे ऍक्शन करतोय ते ऍक्शन तुम्ही करायचे आहे. तर या ठिकाणी 25 आलं. आता याच्यानंतर ही खालची ऑप्शन चेन आहे. हा एक गोष्ट ही स्ट्रॅटेजी का करणार आहोत, आयबी पर्सेंटाईल 50 पेक्षा 92 आहे. म्हणजे या स्ट्रॅटेजीचा आयर्न कॉन्डोरचा सक्सेस होण्याचा रेट हा भरपूर जास्त असणार आहे. आणि म्हणून आयबी ज्या वेळेला एक आपण फिल्टर लावून आयर्न कॉन्डोर कधी करायचं, बटरफ्लाय कधी करायचं, स्प्रेड कधी करायचं ह्या गोष्टी हे केलेल्या आहेत. त्याचा एक वेगळा व्हिडिओ आमच्या युट्यूब चॅनलवर ऑप्शन डेल्टाच्या आहे. ते तुम्ही पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल. आता याच्यामध्ये आत्ता मार्केट हे 22 कितीला आहे, निफ्टी 2200 आहे. हा ऍट द मनी आहे. तर आता आपण काय करणार आहोत, ज्याचा डेल्टा 20 पेक्षा कमी आहे, म्हणजे हा इकडे गेल्यानंतर हा 20 डेल्टा आहे. 20 पेक्षा कमी म्हणजे हा 2116चा डेल्टा म्हणजे 21,600चं पुट. पहिल्यांदा आपण काय करणार आहोत, हे पुट एक सेल करणार आहोत. तुम्ही पण तीच ऍक्शन करायची आहे. सेल. आता आपण एक लॉट सेल केलेला आहे. आता याला कुठला केला होता सेल, 21,600. त्याला आपण 300 पॉइंट फर्दर अवे जाऊन बाय करणार आहोत. तो स्ट्राईक आहे 1, 2 आणि 3. 21,300चा पुट. 21,300चा पुट जो आता किती चालला आहे, 26 रुपयाच्या दरम्यान चाललाय. त्याला आपण काय करणार, बाय करणार. हा बाय करणार. हा आपला एक लेग, पुट साइडचा लेग काय झाला, तयार केला आपण. त्यानंतर त्याचप्रमाणे आपण कॉल साइडचा लेग तयार करणार आहोत. त्याच्यासाठी सुद्धा आपण काय करणार आहोत, तर या स्पॉट पासून ज्याचा डेल्टा 20 पेक्षा कमी आहे
असं खाली गेल्यानंतर हा 25 आहे, 22 आहे, 19 आहे. हा 500चा डेल्टा हा 20 पेक्षा कमी आहे. 22,500चा डेल्टा हा कमी आहे. 22,500चा ज्याची किंमत आता 48 रुपये 8 पैसे चाललेली आहे त्याला आपण सेल करणार आहोत. सेल 1 क्वांटिटी. आता आपण हा एक सेल, आता त्याला 300 पॉईंट अवे जाऊन हेच करायचंय. म्हणजे 500 पासून 300 पॉईंट गेलं 600, 700 आणि 800. 22,800चा हा बाय करणार आहोत. 22,800, 22,800, 22,800 याची किंमत आता 13 रुपये 35 पैसे चाललेली आहे. याला आपण काय करणार आहोत? बाय करणार आहोत. बाय करणार आहोत. समजलं? आता त्याप्रमाणे आपली स्ट्रॅटेजी या ठिकाणी बघितल्यानंतर आपल्या लक्षात येईल हे पहा, इथे प्रॉबॅबिलिटी ऑफ प्रॉफिट हा 67% आहे. ऑलमोस्ट 67. ऑलमोस्ट 67% प्रॉबॅबिलिटी हा ट्रेड सक्सेस होण्याचा आहे. मॅक्सिमम प्रॉफिट झालं तर हे 5% होणार आहे आणि मॅक्सिमम लॉस झाला तर तो 19% होणार आहे. परंतु हा 19% लॉस दिसत असला तरी आपण तिकडे जाऊनच देणार नाही. त्याप्रमाणे या ट्रेडचं मॅनेजमेंट करणार आहोत. आणि तुम्ही आता पाहिजे तर पेपरवरती लिहून घ्या की हा 3,112 हा जवळजवळ किती पर्सेंट आहे? 5% आहे. याच्या हाफ जर केलं तर किती होतं? 2.5%. पण किंमत किती होती? इथं व्हर्च्युअली घेतात आपल्याला, व्हर्च्युअली घेता येतो ना इथं, म्हणजे याच्यातच व्हर्च्युअल. व्हर्च्युअल याच्यात हो, म्हणजे आपल्याला जसं रिअल अकाउंट आपण ट्रेडिंग करतो ना तसं व्हर्च्युअली व्हर्च्युअली रिअलच राहील. व्हर्च्युअली ज्यांना व्हर्च्युअल करायचं आहे व्हर्च्युअल दाखवतो. आता पहिल्यांदा एक्सप्लेनेशन करतोय. तर याच्यामधला हा जो पार्ट आहे हा पार्ट आपल्याला परत लक्षात येत नाही, म्हणून आपण काय करतो, हे 3,112 रुपये म्हणजे 1,500 याच्या हाफ प्रॉफिट, 1,500चं प्रॉफिट किंवा 1,500चा लॉस दिसला तर आपण त्याच्यातून बाहेर येणार आहोत. म्हणून 1,500 हा रुपीज मधला आकडा तुम्ही नोट करून ठेवायचा आहे. आता ही आपली स्ट्रॅटेजी तयार झालेली आहे आणि त्याला हे 60,000 रुपयाचं मार्जिन. हे एक आठवड्याची स्ट्रॅटेजी आहे. पण उद्या जर आपल्याला जर त्यात फायदा झाला तर आपण त्यातून बाहेर निघणार आहोत. परवा दिवशी फायदा झाला तर परवा दिवशी, ज्या दिवशी फायदा होईल त्या दिवशी किंवा तोटा होईल त्या दिवशी बाहेर निघणार आहोत. आता ही झाली स्ट्रॅटेजी. आता ह्या स्ट्रॅटेजीला आपण मॉनिटर करण्यासाठी सेव्ह करणार आहोत. तर याच्यामध्ये बघा सेव्ह स्ट्रॅटेजी म्हणून इथे एक हे दिसतंय. तुम्ही याच्यावरती क्लिक करा. पहिल्यांदा इथे तुम्हाला त्या स्ट्रॅटेजीला नाव द्यावं लागेल. तर इथे बघा ही नेम, तर आपण इथे त्याला नाव देणार आहोत. आणि नाव काय देणार आहोत? तर आयर्न कॉन्ट्रॅक्ट आहे ना, म्हणून आयसी. आणि ह्याला आज आपण डिप्लॉय केलेली आहे. आपल्याला माहिती आहे एक्सपायरी कुठली आहे, पण डिप्लॉय केलेली तारीख आजची आहे. आजची तारीख किती आहे? 16 आहे. म्हणून ह्याला 16/1/24 ही तारीख देणार आहे. ही तारीख आपली डिप्लॉयची तारीख आहे. कारण एक्सपायरीची तारीख आपल्याला इथे दिसत असते बघा. या ठिकाणी त्याची एक्सपायरी आहे हे आपल्याला समजतं आणि आपल्याला माहिती पण आहे कुठल्या एक्सपायरी मध्ये केलेली आहे. तर याप्रमाणे ह्याला नाव दिलं. आता सेव्ह स्ट्रॅटेजी, या त्रिकोणावरती दाबल्यानंतर आपल्याला हे येतात एक रिअल पोर्टफोलिओ. आणि ज्यांना रिअल मध्ये करायचंय तर रिअल मध्ये करतात, आणि ज्यांना नुसतं वॉच करायचं आहे त्यांनी पेपर पोर्टफोलिओ इथे द्यायचं असतं. हे बघा इथे आले स्ट्रॅटेजी सेव्ह. काय सेव्ह स्ट्रॅटेजी सेव्ह, समजलं का? ओके. आता ही तुमची स्ट्रॅटेजी सेव्ह झाली, आपण तयार केली, ही पेपरमध्ये केली. आता ही आम्ही स्वतः आमच्या ज्या ट्रेडिंग अकाउंट मध्ये आपण ट्रेडिंग करत असतो त्यामध्ये याच पद्धतीने, म्हणजे त्याच याचे पुट, त्याच याचे कॉल, स्ट्राईक प्राइसचे, त्याच एक्सपायरीचे बाय आणि सेल करणार आहोत. आणि आता ही जी तुमची स्ट्रॅटेजी झाली तर हे तुम्ही इथं हे पोर्टफोलिओ म्हणून बघा. या पोर्टफोलिओ मध्ये गेला की या ठिकाणी हे पेपर ट्रेड आहे बघा. या पेपर ट्रेड मध्ये ही तुम्हाला तुमची स्ट्रॅटेजी आता दिसते.
आता ही इथं बघा, ही तुम्हाला 0.55 पैशानं 55 रुपयानं काय दाखवते प्लस बॅलन्स. हे वॉच करायचं आहे. वॉच आहे. हा. आणखी काय वॉच करायचं आहे बघा, या स्ट्रॅटेजीमध्ये पोर्टफोलिओ डेल्टा, सतत हा डेल्टा वॉच करायचा आहे. हा चेंज होत राहणार आहे. डेल्टा कुठे आहे, कुठला डेल्टा, पोर्टफोलिओ डेल्टा. पोर्टफोलिओ डेल्टा हा 0. हा हा -4.16 आहे. हा जर 15 गेला, 13, 14, 15, 13, 14, 15 गेला की आपण ह्याच्यामध्ये काय करणार आहोत, चेंजेस करणार आहोत. आणि काय चेंजेस करणार आहोत हे आपण तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये प्रत्यक्षात दाखवणार. जर चेंज झाला, हा डेल्टा त्याप्रमाणे चेंज झाला तर ऍडजस्टमेंट कशी करायची हे त्या पुढच्या याच्यामध्ये, याच स्ट्रॅटेजीचा ऍडजस्टमेंट कशी करायची हे आपण आपल्याला सांगणार आहोत. थँक्यू व्हेरी मच. आजचा व्हिडिओ थँक्यू. हा